Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. ठाकरे गटाचे माजी खासदार आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत. खैरे सर, खरं तर 5 वेळा लोकसभा सदस्यत्व म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. तुम्ही स्वतःहून सांगितलंय की ही तुमची शेवटची निवडणूक आहे म्हणून. लोकांचा किती तुमच्यावरती विश्वास असणार आहे? खूप विश्वास आहे. इतक्या लोकांनी सकाळी मला फोन केला, आम्ही मतदान केलं, आम्ही 7 वाजता शार्प मतदान केलं आणि स्वतः लोकांची खूप त्या ठिकाणी एक इच्छा होती की मी आलं पाहिजे निवडून आणि मी येणार निवडून. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. खरं तर इम्तियाज जलील आता थोड्या वेळापूर्वी मतदान करत होते. त्यांनी एक टीका टिप्पणी केली की शेवटची निवडणूक आहे म्हणून या जिल्ह्यातली जनता जी आहे ती 5 वर्ष खैरेंना का देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 5 वर्ष मागचे 5 वर्ष मला मिळाले नाही ह्याच विचित्र माणसामुळे. म्हणून आता त्यांनी काहीच काम नाही केलं म्हणून लोक म्हणतात की आता परत तुम्हाला हे शेवटचे 5 वर्ष तुम्ही केलं पाहिजे. शहराचा विकास आणि जे काही बॅकलॉग आपण खूप मागे गेलो ते परत पुढे आणण्यासाठी तुम्ही पाहिजे. खरं तर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची देखील सभा झालेली. त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं की मजलिस को उखाड़ के फेक देना है और यहाँ से कमल को खिलाकर दिल्ली में भेजना है. परंतु यंदा इथे कमळाचा उमेदवार नाही आहे आणि कमळाचे म्हणजे त्यांना तिकीट न देण्यामध्ये एकनाथ शिंदेने जो पुढाकार घेऊन त्यांच्या माणसांना दिलं तर ती जी व्यक्ती आहे ती कशी आहे पहा. त्यांचे वाईन शॉप 15-16 आणि त्याच्यानंतर मग ते जमिनी वगैरे आणि मंत्रिपदाच्या काळामध्ये पालकमंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. तो लोक आता उघड करायला आहे आणि म्हणून ग्रामीण भागातली जनतासुद्धा चिडलेली आहे. गोठ्यामध्ये त्यांनी पैसे खाल्ले. गाईच्या गोठ्याचं एक स्कीम आहे त्याच्यामध्ये पैसे मागितले, पैसे घेतले. त्याच्यानंतर बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पर्सेंटेज घेतला आणि म्हणून लोक चिडलेले होते. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. एकेकाळी तुमचेच हे सगळे सहकारी होते. तुम्ही एक गुण्यागोविंदाने एकत्रित निवडणूक लढवत होता. तुम्हाला देखील निवडून आणण्यामध्ये त्यांचा हातभार होता. परंतु आता ज्यावेळेस शिवसेना 2 गटात विभागली गेली आता तुमचे विरोधक. मला या गद्दारीचा प्रचंड राग येतो, संताप येतो खूप. आणि तो संताप मी परवा दिवशी व्यक्त केला होता आपल्या क्रांती चौकामध्ये. मी या ठिकाणी सांगतो की कशा करतो तुम्हाला माननीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं आणि तुम्ही का फुटले. यांनी सुद्धा एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्रिपद दिलं पण ठीक आहे तुम्हाला चरण्यासाठी त्या ठिकाणी वाव दिला. पण हे जरी असलं तरी मी या ठिकाणी सांगतो राग का येतो की यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना अखंडपणे सुरू केली, आम्हा सर्वांना खूप मोठं केलं आणि ती शिवसेना फोडण्याचं दुष्ट काम ह्या लोकांनी केलं आणि म्हणून मला यांचा प्रचंड राग येतो. आणि हे गद्दार आणि महाराष्ट्र गद्दारांना कधी हे माफ करत नाही. गद्दारांना त्यांची सजा त्यांना मिळाली पाहिजे असं म्हणत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली होती त्या गद्दारांना माफ नाही केलं, त्यांना त्यांची पूजा करून पाठवून दिलं. म्हणजे कसली पूजा माहिती आहे ना तुम्हाला, हातपाय तोडून सगळी पाठवून दिलं. आणि म्हणून ते काय म्हटले शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जर समजा ही अशी गद्दारी जर मी पोचली तर माझा पक्ष म्हणजे माझं स्वराज्य हे टिकू शकणार नाही. खरं तर छत्रपती संभाजीनगर हे खरं तर जातीय दंगल खूप मोठ्या प्रमाणात या नगरामध्ये होती. ती शिवसेनेने 1990 पासून मी पहिला हिंदू आमदार झाल्यानंतर ती थांबवली आणि कुठेही जाती तणाव वगैरे
28 वर्ष होऊ दिला नाही. सगळे गुन्हेगारांनी तो हल्ली किराडपुरामध्ये देखील संपूर्ण जातीय दंगल झाली. ती दंगल ही MIMच्या लोकांनी केली म्हणून हैदराबादी MIM हे हैदराबादी रजाकार हे परत इथे आले आणि त्यांना BJPचा सपोर्ट आहे, B टीम आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ह्या गद्दारांना त्या ठिकाणी वाव दिला आणि ते पूर्ण राजाबाजारमध्ये दंगल, किराडपुरात दंगल आणि म्हणून लोक परत म्हणजे भयभीत झाले आणि परत हे सुरू होतं काय म्हणून आणि म्हणून MIM नको, MIMना घरी पाठवा, हैदराबाद लोकांना घरी पाठवा असं म्हणून लोकांचं मत आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पंटू आहे, पण राज ठाकरे म्हणतात आहेत की खरं तर मी फतवा काढतो की हिंदूंनी आता महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा म्हणून. नाही, मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. त्यांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे की आपण काय करतोय. परंतु ते म्हणतात की मशिदीमधनं फतवे निघतात आहेत, ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान करा, काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून, त्यामुळे हिंदूंनी एकत्रित होऊन खरं तर महायुतीला मतदान करा ते म्हणतात. आता जर फूट झाली असेल, एका पक्षामध्ये फूट झाली असेल तर ॲटोमॅटिकली मतं कमी होतील का नाही. मग आम्हाला त्या ठिकाणी राजकारणाचा दृष्टिकोन जर पाहिला तर इतर लोकांकडून मतं घेतले पाहिजे आणि आपलं ते पूर्ण जो खड्डा पडला तो खड्डा भरून काढला पाहिजे. ही प्रत्येक राजकारणी लोकांची पक्षाची भूमिका असते. खरं तर बाळासाहेब ठाकरेंसोबत तुमचे ऋणानुबंध संबंध आहेत. खरं तर लहानपणापासून बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले तुम्ही नेते आहेत, परंतु बाळासाहेबांच्या घराण्यावरती ज्यावेळेस राणें कुटुंबियांकडनं टीका केली जाते त्यावेळेस राज ठाकरे कुठे दिसत नाही. मला या ठिकाणी असं वाटतं की ते राणेंनी ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांवर, मातोश्रीवर, उद्धवसाहेब टीका केली, आमचा ही मुठ्ठी आवडलेली आहे. परंतु एक संयमी नेता आमचा आहे, उद्धवसाहेब संयमी आहेत आणि ते आम्हाला त्यांनी राहू द्या त्यांचं आपोआप वाईट होईल. परंतु राज ठाकरे कुठे बोलत नाही. तर ते का बोलत नाही त्यांनी सांगावं स्वतः. खरं तर धन्यवाद. तुम्ही पण या ठिकाणी सांगतो की आम्हाला प्रचंड चीड शिवसैनिकांना आहे. शिवसेनेवर माननीय उद्धवजीवर कोण टीका केली तर प्रचंड, ज्या उद्धवजींनी यांना मंत्रिपद दिलं, आमदार केलं, सगळं केलं, त्यांच्यावरती असं बोलणं बरोबर नाही म्हणून आम्हाला राग येतो. पण साहेबांनी त्याच राणेंच्या प्रचाराला ते कणकवलीत जातात आहेत राज ठाकरे. त्यांना समजून आलं पाहिजे आपण गद्दारी कोणाच्या बरोबर गद्दाराच्या बरोबर कसं काय जायचं. खरं तर धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते चंद्रकांत खैरे, जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत या छत्रपती संभाजीनगरामधून. त्यांनी अनेक वेळा या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काम केले. यंदा पुन्हा निवडणुकीत ते उभे आहेत. यंदा जनता त्यांना कौल देणार का हे येत्या 4 जूनलाच कळणार आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.